नमस्कार, गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो। सातारा शहरामध्ये नुकतंच साताऱ्याचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांच्यासोबत मुख्याधिकारी अभिजित बापट आणि सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची एक बैठक संपन्न झाली। खऱ्या अर्थानं सातारा शहरामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रामुख्याने महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे अद्ययावत स्वरूपाचे बसावेत अशा पद्धतीची चर्चा या बैठकीत झालेली आहे। या बैठकीमध्ये खरं तर जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा नियोजन समितीमध्ये या संदर्भात निधीची तरतूद करा असा मागणी केलेली आहे। वास्तविक स्वरूपात सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी चौकांमध्ये भाजी मंडई असतील, एसटी स्टँड परिसर असेल किंवा सातारा शहरातील प्रमुख चौक असतील, या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, मात्र ते बहुतांश ठिकाणी नादुरुस्त आहेत। काही ठिकाणी आहेत ते तितक्या ताकदीचे किंवा तितक्या दर्जाचे नाही आहेत। त्यामुळे सर्व ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचे दर्जेदार अशा स्वरूपात सीसीटीव्ही यंत्रणा बसावी, ज्यामुळे नागरिकांना विशेषतः वाहन चालकांची सुरक्षितता, चोरी, अपघात, मारामारीच्या घटना अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांना पायबंद यामुळे बसून पोलिसांना याची मदत होऊ शकते। यासाठी वेळोवेळी जिल्हा नियोजन समितीच्या निधीसाठी प्रस्ताव केले। हे प्रस्ताव फक्त कागदी घोड्याचे नसावेत अशीच जनतेची भावना आहे। लवकरच या संदर्भात कार्यवाही होईल अशी अपेक्षा आपल्याला वाटते। या संदर्भात खऱ्या अर्थानं सातारा शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयासंदर्भात सातारा नगरपालिकेनं पहिलं पाऊल उचललेलं आहे। याबद्दल त्यांचं सातारावासियांकडून अभिनंदन केलं जात आहे।